गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आत्ता वाजलेले सकाळचे नाही म्हणता येणार, पहाटेचे 4:10 आणि आजचा ब्लॉग पहाटेच चालू करते कारण ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला कळेल की काय लवकर ब्लॉग चालू केलेला आहे ते. तर तुम्ही पाहू शकता इथे दूध तापायला ठेवलं आहे आणि त्या नारळीसाठी दूध गरम करून ठेवलेलं आहे. मी पाणीसुद्धा गरम करून त्याला बॉटल भरून ठेवलेली आहे. चल आता रेग्युलेटर ऑफ. तर मी पहाटे 3:10 उठले होते आणि माझ्या अंघोळीवरून नंतर नारायणीला उठवलं होतं. तर मी बघू शकते ती नारायणीची चालली गडबड. गुड मॉर्निंग. तर नारायणीची बॅग वगैरे पॅक करून चाललेली आहे. तर तुम्हाला कळेल की नारायणी फायनली कुठे चाललेली आहे. आणि पॅकिंग झालं. हे अगोदर करायचं कसं सोड पप्पा येणार एक माऊला सोडून लगेच जायचं. बाहेर गेल पप्पा. तर वीरेंद्रला सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहोत आणि मी नव्हते जाणार, हेच जाणार होते, पण अचानक प्लॅनिंग ठरला की चला मग म्हटलं आपण पण जाऊया. चला त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा. आणि नारायणला आम्ही कुठे सोडण्यासाठी चाललेलो आहोत आणि का तिला एवढं लवकर आम्ही स्कूलमध्ये घेऊन चाललेलो आहोत तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा. चलो नंतर भेटूया आपण. चला आता किती वाजलेत? 4:30. आता 4:25 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. नारायणी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता काय सगळीच उठली. कशाला पैसे असते? 100 रुपये खर्च करायचे तुला सांगितलं. काय आणायचं नाही, काय नाही. श्रेया कुठे? आता हिटर क्या चला. नारायण तर बघतच नाही. नारायणची बस सुद्धा आलेली आहे आणि का आतमध्ये प्रेझेंटी चालू आहे. चला मग आता नारायणीला बराचसा वेळ लागणार आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे. नारायणी हॅपी जर्नी. तीन नंबरची आहे नारायणीची. हां तर ही नारायणीची बस आहे. थांबा एक मिनिट. तर अजून प्रेझेंटी वगैरे चाललेली आहे, मुलं येणं चालू आहे आणि बराच वेळ लागेल असं वाटते. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आणि चला नारायणीच्या बस 3 बस आहेत. ट्रिपला घ्यायचं. काल तर या रोड नाही जाणार का त्या साईड? तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि नारायणीची आज ट्रिप जाणार आहे पुण्याला स्नेह रिसॉर्टला. तर त्यासाठी आज आम्ही एवढ्या लवकर उठलो होतो आणि इतक्या लवकर त्यासाठी नारायणीला तयार करून
स्कूलमध्ये सोडण्यासाठी आलेलो होतो. तर आता पुढचं शूटिंग ती घेणार आहे. तर तिची ट्रिप ती कशा पद्धतीने एन्जॉय करेल ती तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर व्लॉग हा शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. चला, तर आता आम्ही जातो घरी आणि बाकीची काही कामं राहिलेली होती ती व्यवस्थित करतो आणि नारायणी तिची ती ट्रिप एन्जॉय करेल आणि तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल मी. तर नक्कीच आवडला तर लाईक करा आणि काय रील्ससुद्धा त्या मैत्रिणी बनवणार आहे. अरे काय तर त्यासुद्धा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. तर ब्लॉग त्यासाठी कंटिन्यू पाहत राहा. चला मग आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत नारायणीला घेऊन येण्यासाठी. तर ती शिरवळमध्ये आता तिला आम्ही पिक करणार आहोत आणि इकडे बघ. आणि माझ्या बहिणीच्या मुलाचा सुद्धा बर्थडे आहे. तर तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत. तर चला मग त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. वीरेंद्र बाय बाय. बाय बाय नाही पाहत राहा, कंटिन्यू पाहत राहा ब्लॉग आहे ना. आम्ही कुठे चाललोय? अच्छा, कुठे आता- चाललोय सांग की तू. त्यांना बट्टल आपण घरी ब्लॉग करते. हां वीरेंद्र म्हटले म्हणून रस्त्याचं शूटिंग घेतली. जर आम्ही दाखवते की बाहेर आलो आम्ही. रागा, एज, झायलस, टॉमी हिलफिगर आणि इतर अनेक ब्रँड्स प्रत्येकासाठी खास ऑप्शन 28 डिसेंबर पर्यंत मिळवा 30% पर्यंत सूट. तुमच्या जवळच्या टायटन वर्ल्ड स्टोअर मध्ये आता घरोघरी आरोग्याचा शॉपिंग करायची. तर त्यासाठी आम्ही तो उतरलेलो आहोत. एक साईडला तिकडे लावा, तिकडे आहे ती जागा. तुझा बर्थडे त्यासाठी आम्ही आता ड्रेस खरेदी केला आहे आणि आता आलेलो आहोत भाग्यश्री जिथे राहते त्या सोसायटीमध्ये. तर चला आता रूमवरती जातो. नारायणी आता शिरवळमध्ये चाललेली आहे. तर त्यांना स्कूलतर्फे जेवण आहे. बर्थडे वगैरे झाला आहे. बर्थडे बॉय काय स्माईल नाही काय नाही. एवढं सिरियस का? हाच थोडासा स्माईल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गिफ्ट त्याचं गिफ्ट की त्याला जरा की थँक्यू वगैरे. हॉटेल असल्यामुळे सगळं ते झालेलं आहे. बाकी काही नाही. हॉटेलचा परिणाम आहे. नारायणी आता आली की जेवण चाललंय श्रीराम वडापावमध्ये. वीरेंद्र तिथं. चल थांबा मी आले. काय बघा काय चाललंय. मावशीला थँक्यू म्हणलं का? दिगूचं चाललंय आपलं गडबड. दिगू बावरलाय पूर्ण अचानक झाल्यामुळे. चला काय थँक्यू. हाय शिवेंद्र, भाग्यश्रीचा मोठा मुलगा. पण गेलं. बघा ही माझी भाग्यश्री, ही माझी बहीण आहे भाग्यश्री, छोटी बहीण आहे माझी आणि ती शिरोळमध्ये असते. तुम्ही पाहिलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये. आपण इथंच नाही फिरायला वगैरे गेलो होतो. तर तिच्या छोट्या मुलाचा आज बर्थडे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि भाग्यश्रीचं मी आले त्याने करतो. तर चला आता थोडंफार काय असेल तर बघते. बाकी ओके वाटते सगळं झालेलं. आता फक्त चपातीच राहिली आहे. आता फक्त ताटावर बसायचं. ताटावर नाही बसायचं, ताट पुढं ठेवायचं आणि शेजारी बसायचं.
बसायचं, बसकरवरती मग जेवायचं आहे. आणि नारायणी आता शिरोमध्ये पोहोचलेली आहे. तर आता श्रीराम वडापाव सेंटर ज्या हॉटेल जे आहे तर तिथे त्यांना जेवण आहे शाळेतर्फे. तर तिथे आता ते जेवण करणार आहेत आणि नंतर मग आम्हाला ते कॉन्टॅक्ट करतीलच, त्यावेळेस मग तिला घ्यायला सुद्धा जाणार आहे. तर चला मग आता पहिल्यांदा थोडंसं दिवशी बोलतो, सगळ्यांची गप्पा गोष्टी करतो आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते. आणि जर वाटलं शेअर करता आल्या आमच्या गप्पा तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर चला मग त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पाहा. त्यांच्या गप्पा चालल्या. मी तुमच्या गप्पा गोष्टी कॅच करते. फोटो काढताना बाकी मानभेट करायच्या नसतात. स्माईल प्लेट कोणाला चालवली. चालेल जग. चला आता ताटं करून घेतो आम्ही. तर ह्या आहेत भाग्यश्रीच्या सासूबाई. तर ह्या कोंबर्डीला असतात आणि भाग्यश्री शिरोळमध्ये असते राहायला, कारण ह्यांचं हॉटेल आहे आणि शाळेकडे म्हणून आपल्या इथं शिंदेवाडीच्या इथंच आहे. आणि आता मोठं बिल्डिंगचं बांधकाम सुद्धा चालू आहे. तर बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला एक छोटासा ब्लॉग आपण बनवूया आणि ज्यावेळेस वास्तुशांती करणार म्हणजे ज्यावेळेस एंट्री करणार त्यावेळेस सुद्धा आपण त्यांचा छोटासा ब्लॉग करतो. तर ह्या कोंबर्डीला असतात, आज बड्डेसाठी खास आलेले आहेत. चला आता बाकीची सुद्धा फॅमिली तुम्हाला दाखवते आणि भाग्यश्रीची सासरी जे आहेत भाऊंशी सुद्धा तुम्हाला हे करते, त्यांची सुद्धा ओळख करून देते. कशी झाली नारायणी ट्रिप? केलं का एन्जॉय? हां श्रेया. कोंबर्डीची आजी. नाही तशी ओळखते की गावाचं नाव फक्त सांगितलं नाही ना. नाही कधी आम्ही आलतो त्यावेळेस बघितली होती. हा नागनाथाच्या आंबोड्याला. हा नागनाथाच्या आंबोड्याला गेलतो बघा. हा त्यावेळेस पाहिलं होतं. थंडी वाजते ना तिथं खोलीत बसा, तिथं बसा आणि नेमकं पुढे आला असल्या नेमकं हात पकडला असली गांधी तसं काय नसतं बोलबीत नसतं हात पकडला. आता रात्रभर श्रेया काही झोपणार नाही. पिलूला मी खूप आवडते. जेवताना का सोडायचं. काय भाग्यश्रीचे सासरे. अरे तुम्ही काय जेवलं? जेवण छान होतं तिथं. जेवताना बर्थडे बॉय कसं वाटतं? बर्थडे बॉय कसं वाटलं? होय दिगू छान झालं का बर्थडे? मस्त झाला ना. काय काय गिफ्ट मिळाले? जेवताना बोलायचं नाही, रूल आहे त्याचा. बरं नंतर आपण गप्पा मारूया काय? जेव्हा आम्ही ब्लँकेट आता आम्ही राहणार आहे पण ब्लँकेट नाही आणले. ब्लँकेट विसरले आता आणि राहणार तर खरं आहे आम्ही. आता काय करायचं?
आहे का? नाही दिगूला विचार पहिल्यांदा आहे का काय. नाही ब्लँकेट पाहिजे मला. भाग्यश्रीने काय काय केले? मी पण तुला व्हिडिओ मध्ये घेतला दक्षिणा मागतोय. मोठी ब्लॉगर आहे. शिवेंद्र चांगला अभ्यास कर आणि तुझ्या लग्नाला बोलव मला लवकर असू दे असू दे. या बघू एकदा त्यांना म्हटलं ना तर चल ना मला म्हटलं यात्रेच्या वेळी नाही नाही तुम्हाला फिरायला खूप आहे केरळच्या ठिकाणी रोज शेतात एक सेडमेड मारले मी आलो होतो. तुम्ही ये ना वडिलांची ह्याला निघालो होतो पण हे वडिलांच्या द्यायला होतं नाही का मला सांगितलेलं की ह्यांच्या मनात होतं तेव्हा पण हा म्हणला मी जाणार आहे म्हणले जातोय तो तर जाऊ दे. भाऊचे पप्पा आले ना मग नाही तर भाऊच्या मनात होत आम्ही नाही कधी अगोदर आलतो आलंय माहिती ना येता नाही आता तिकडून येता येतात शेतात बोरला ड्रेनेज लाईन त्यांची मित्रमंडळी बोरला ना ते आपल्या आहेत ते वाली असतात टाइमपासून यायचं घरी नाही बाबा चल बघ्या बाय बाय. तुला काय घातलं? माझे शूज इकडे आहेत. मारायला पाहिजे होतं त्याला जर्किन घालत होते तो नको. चला बर्थडे चांगला केला की चला इकडं आवाज येतो. हा चला बाय. दिसतंय हा बाय. घ्या काळजी. हा चला
मग काय शेवटपर्यंत झोपेपर्यंत. त्यासाठी तुम्ही तिकडे या म्हणजे भरपूर आपलं शूटिंग होईल. नाही तुमच्याकडे एकदा वेळ काढून येऊ ना. हा जरा हिरवळ झाली की येतो. बघू मग निवांत एके दिवशी वेळ काढणे. चाल सांगा भाऊनला. चाल ठीक आहे. हा हे काय इकडे चला. दिगू कुठे गेला? काय झालं? बस बस. नाही आहे की दिगूचाच एक फोटो पाहिजे. दिगू चल बाय. दिगू बघ की छान वाटलं. दिगू मस्त जेवण होतं. छान झाला बर्थडे. केक पण मस्त होता. चला राहायचं काय आपण? राहायचं होतं ना. हाय की ब्लँकेट आणलं की त्याचं आहे ना. त्याचं ब्लँकेट आहे ना. हा मग त्याचं घेऊ आपण. बर्थडेला गिफ्ट आणले ब्लँकेट. होय मला सांगितलं होतं येताना ब्लँकेट घेऊन ये. चला गुड नाईट भाग्या. चला दाजी शिवेंद्र दिगू. अरे दिगूला विश करायचं राहिलं की. सगळं खाल्लं. केक खाल्लं. जेवण खाल्लं. हॅपी बर्थडे दिगू. फोनवर केलं होतं. तुला म्हणते चला गुड नाईट. मला एवढं उशीर काय करतात? जा की आता किती वेळा करताय विश. हा बाकी आपण यांचं दोघांचं घेऊन जाऊ रील करायला. मस्त वाटतो उबदार. कानाला छान वाटतं. चला नाही ही बसती पण यायला घ्यावं लागतं. अरे द्या गेट खोल. आम्ही दोघं टाटा तिकडे दिगू. तिकडे शिवेंद्र कसं शिवेंद्रला झोप लागायची. हॅपी विचार हॅपी होती. वीरेंद्र तुझी ट्रिप कशी काय झाली? काय बघती नारायणी? माझी कशी तुझी पण ट्रिप झाली की आज? म्हणजे आता तू दिगूच्या बर्थडेला आला. सकाळी माऊला सोडवायला गेला. तुझी एक मिनी ट्रिप झाली ना ही. माऊ कशी ट्रिप झाली तुमची? श्रेया कसं वाटलं ट्रिपला जाऊन? पाण्यात तुम्ही केलं का? डान्स केला होय? सोशल मीडियाला पण उतर नसत. अरे हिटर चालू केलं बंद कर. काच हे काच वर कर. हवा जायला एवढं गरम केलं. थंड व्हायला पडतं. मला गरम व्हायला लागलं. अरे गरम त्यानेच केले. गरम थंड वाजू नये म्हणून. अरे गरम होते. तुला होतं तू जॅकेट काढ. मग जॅकेट काढ. जॅकेट का? तिचे पप्पू आहे. शिरा काय चिली मिली काय म्हणतो तर? शेत नाही आता कुठलं म्हणतो चिली मिली काय? तेरी मुझे है पसंद बाबा मुझे पसंद काय? नहीं तेरे पर मेरी पर एक कमरे में बंद लेना नहीं पसंद पसंद. इकडे बघून म्हण की. मग माझं तरी टायगर. कसला टायगर? हा आपण नंतर लाईन उद्या लायनचं टायगर. आज नाही. आज आता मला झोप लागली. नाही आता करची नको आता आपण हे करतो का? काय ते होय? हा तेच पुढे गेल्यानंतर काढूया. इथं उजेड आहे ना. त्यांना वाटेल कुठलं भूत आले.
ते म्हणतील स्मार्ट बॉय. श्रेयाकडे बोलायला का तुझ्या नाही लावाय कोणाचं देखी श्रेया फोन लाव मम्मीला. झोपाचा टाइम झाला. झाली का झोप आम्हाला वाटलं घरी एखादा मोबाईल असेल. एकच मोबाईल आहे ना आमच्याकडे. हा 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 जुनी मोबाईल नाही होती मग मोबाईलच नाही. हा, म्हणलं ह्यांना फोन लाईट करीन बुलकट आता डोळ्यावर लावायचा. पडते हा. नाही इकडे दिसत नाही मग ते. मी तुम्ही शिरवळ मध्येच थांबला होता का इथनं परत गेलता रिटर्न. नाही नाही बहिणीकडे गेलो तिथं बर्थडे होता ना तिच्या मुलाचा. मग तसंच मग त्यांना हे तोपर्यंत जेवायला ताटकरच तोपर्यंत घेऊन आले. उशीर झाला ह्यांना. हा मग तिथं थांबलो जरा. 8:30ला नाही 9:30ला नाही 9:30ला शिरोमध्ये पोहोचली होती. आता म्हणले हे आहेत म्हणले येतात बोलवायला. हा तर शाळेपाशी गेली तर म्हणला ना ती फोन पण कुणाची ह्याच्यावर कारण कसं आपल्याला कळणार पण नाही. नाही त्याच्यामुळे आता इलाजच नाही म्हणलं घालता. नाही होतो की आता आम्ही चला. त्याच्यामुळेच बिंदास राहिले बरं तिथं बसते असल्या माणूस जाग पण रत नाही. आम्हाला त्या तिच्यापासून भीतीच वाटायला. नाही नाही चल हा. साडे 12 झालेत. 12 वाजता पोचलो. चेंज वगैरे करूपर्यंत अर्धा तास. 12:30 वाजले.